मस्त असे तिळगुळाचे लाडू बनवून झाले. तर मी पहिल्यांदाच बनवले लग्नानंतर. तर तुम्हाला टेस्ट करायला घरी यावं लागेल. पण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर आज आहे मकर संक्रांती. तर सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आमच्या संपूर्ण कुटुंबाकडनं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, आज मस्त सकाळ झाली आहे आणि आजचा व्हिडिओ आपली सुरुवात मी करते. ऋतुताई काही तुम्हाला दिसत नाही आहे, तर त्यांना अडचण आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात चालत नाही. तर चला, आता आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर स्किप न करता संपूर्ण बघत राहा. काय बा पूजा, काय करते तू? करते नाही, करून झाले लाडू. तर लाडू बनवताना काही शूट घेतलं नाही, पण आपले मस्त असे तिळगुळाचे लाडू बनवून झाले. तर मी पहिल्यांदाच बनवले लग्नानंतर. तर तुम्हाला टेस्ट करायला घरी यावं लागेल. पण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ओके, तुमच्यासाठी बनवले बरं का. देवा पटकन चाल इकडं. नाही, आधी देवाला दाखवायचे. आणि चिक्की पण बनवली थोडीशी. ठीक आहे, मग तुझं देव मीच आहे, दे मला खायला. नको. आधी बाप्पाला, मग तुम्हाला. अच्छा, चला. तर जसं तुम्हाला माहितीच आहे, आज मकर संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी आपण पूजा मांडतो. तर ते पूजेचं साहित्य आणण्यासाठीच मी मिस्टरांसोबत आता गावात चालली होती. तर मी गाडीवरच आली, कारण मग बाळ झोपलेलं होतं आणि आई दुकानावर होत्या. तर मिस्टर बोलले मला मी घेऊन येतो म्हणून, पण मग साहित्य बरंच काही होतं. म्हटलं नको, मी पण येते सोबत. आणि ताईंना हात लावायचा नव्हता, त्यामुळे मग मलाच यावं लागलं. तुम्ही बघता इथे ना वाटा आहे. तर 20 रुपयाचा हा वाटा, आणि त्यामध्ये पण एकदम थोडे वस्तू होत्या. तर मग आम्ही काही वाटा घेतला नाही, आम्ही प्रत्येक वस्तू सेपरेट घेतली. तर आधी हरभऱ्याची जुडी घेतली, मग त्यानंतर आम्ही बोरं घेतले. आणि वाट्यामध्ये जे बोर होते ना, ते एकदम असे खराब होते आणि छोटेसे होते, मोजके 5च बोरं होते. त्यामुळे मग आम्ही सगळं काही असं सुट्ट घ्यायचा विचार केला, जेणेकरून मग आपल्याला चांगली वस्तू आणि क्वांटिटी पण चांगली घेता येईल वस्तूची. आणि लिटरली आम्ही ऊस घेण्यासाठी ऊसाच्या गुऱ्हाळ्यात गेलो होतो. तर पुढे तुम्हाला तेही बघायला भेटेल. तर तुम्ही बघू शकता, गावात इतकी काही गर्दी नव्हती, कारण ऊन होतं. संध्याकाळी हळदी कुंकवाला जमल ना, दोघी जणी. हा, रुपला पैसा फोटो कोणाचा घेता? तुमचाच. मामी भेटले आज. असं का? तर गावामध्ये ना शॉपिंग करता ना मामी आणि वहिनी भेटल्या. तर आता आज संक्रांतीनिमित्त त्यांच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर त्या इन्व्हाइट करत होत्या की ऋतुताई आणि तू दोघीही हळदी कुंकवाला ये म्हणून. तर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर मग मी इथे बोळकुळे घेत होती. तसं तर घरामध्ये होते, पण मग म्हटले आपल्याला पूजा मांडायची आणि आपण नवीनच घेऊ म्हणून. तर मग मी इथे 5 घेतले, 25 रुपयाचे 5. त्यानंतर मग पुढे आले. तसे तिळाचे लाडू वगैरे मी बनवले होते, पण मग तिळगुळ घ्यायचे होते आपल्याला. तर मग मी तिळगुळ, आणि मला रेवडी खूप आवडते, सो मी रेवडीचेही 2 पॅकेट्स घेतले. आणि पूजेसाठी आपल्याला फुलं लागणार होती, आणि आपल्या विठू रुक्मिणीसाठी आपल्याला हारही घ्यायचा होता छोटासा. पण इथे काही मला छोटा हार दिसला नाही. इथले हार खूप मोठे होते, छोटा हार त्यांच्याकडे शिल्लक नव्हता. तर त्यामुळे मी इथून फक्त फुलं घेतली. मस्त शेवंतीची फुलं घेतली आणि गुलाबाचीही 2 फुलं घेतली. तर फुलं घेतल्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. तिथून आम्ही 2 छोटेसे हार घेतले आणि मग त्यानंतर पुन्हा निघालो. त्यानंतर मग आम्ही इथे आलो ऊसाच्या गुऱ्हाळामध्ये. तर इथे आम्ही आलो खास ऊस घेण्यासाठी, कारण जे वाट्यामध्ये जो ऊस देत होते ना, तो एकदम कमी देत होते. तर मिस्टर बोलले की आपण गुऱ्हाळामध्ये ऊस घेऊ आणि ज्यूसही पिऊ. तर आम्ही त्यानंतर ऊसाचा रसही मागवला आणि खूप छान वाटलं. खूप दिवसांनंतर ऊसाचा रस पिला, आणि बाहेर ऊन असल्यामुळे ना, तर पाणी पिण्याची पण खूप इच्छा होत होती. तर रस पिल्यानंतर खूप सॅटिस्फाईड वाटलं. तर तुम्ही बघता इथे दुकानं वगैरे किती छान लागली आहे. आज पतंग, आसारी वगैरे बरंच काही डेकोरेशनच्या वस्तू, गावामध्ये बरंच काही घेण्यासारखं होतं.
तर जास्त काही आम्ही शॉपिंग केली नाही, फक्त पूजेसाठी जितकं साहित्य आम्हाला लागणार होतं ना तितकंच आम्ही घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर घरी येण्यापूर्वी मिस्टरांच्या म्हणजे फ्रेंडने मिस्टरांना फोन केला होता की पतंग उडवायला येई म्हणून. तर मिस्टरांना काही जायचं नव्हतं, पण मग त्यांनी बराच फोर्स केला, त्यामुळे मग मिस्टर मलाही तिथे घेऊन आले. तर मी खूप लहान होते तेव्हा मी पतंग उडवली होती, त्यानंतर कधी एवढ्यात उडवली नाही. तर मिस्टर बोलले चला आपण एक पतंगीचा डाव खेळू. तर तुम्ही बघू शकता आमच्या बस स्टँड जवळच्या एरियातच ही बिल्डिंग होती. तर वरतून नजारा बघा किती छान दिसतोय आणि बस स्टँड पण खूप छान दिसत होतं. तर बाजूला तिथे ज्योतिबा फुलेंचा पुतळा पण आहे. तर खूप छान वाटलं, खूप दिवसानंतर पतंग उडवली आणि खास म्हणजे मिस्टरांसोबत पतंग उडवली त्याचाच खूप आनंद होता. तर त्यांनी खूप छान खूप वरती नेली होती ती पतंग. तर भारी वाटलं आणि मला काही स्वतःला इतकी वरती पतंग नेता येत नाही, त्यांनीच भरपूर वेळ उडवली. त्यानंतर मी फक्त थोडासा मांजा हातात धरलेला आणि थोडीशी ॲक्शन केली, पण मला काही इतकं जमत नव्हतं. तर खूप मजा आली. डीजेचे वगैरे आवाज होते आणि आपल्या घराच्या वरती पण विचार होता, पण मला आपल्या बाळामुळे काही आम्ही असं काही प्लॅनिंग केलं नाही. बाळ मोठं झाल्यानंतर पुढे आपण मस्त डीजे गाणे वगैरे पतंग वगैरे उडवूच पुढच्या 1-2 वर्षांनंतर. पण मग तुम्ही बघू शकता इथे मिस्टर किती आनंदात पतंग उडवत आहे. आणि काय असतं शेवटी मुलांचे गेम मुलांनाच येतात, आपण असं म्हणतो ना, आपल्याला काही येत नाही. त्यामुळे मग मी काही इतकं उडवलं नाही, मिस्टरांनीच बघू शकता इथे तुम्ही मी फक्त आसारी धरून उभी होती. आणि पण मला खूप आनंद होत होता, कारण हौस असते ना, तर मला पण हौस होती, पण आता येत नाही त्याला आपण काय करणार. पण खरं सांगू का, ती मांजाची आसारी हातात घेतल्यानंतरच इतका आनंद वाटत होता ना, की असं वाटत होतं की काय असेल हिच्यामध्ये, काय जादू आहे. आणि मिस्टरांच्या हातात पण काय जादू, ती पतंग इतकी उंच आणि इतकी मस्त गेली. तर खूप मजा आली, मला खूप भारी वाटलं. तर उडवली मिस्टरांनीच, मी फक्त आसारी धरून उभी होती, पण तरी पण मला खूप छान वाटलं. नंतर मग मिस्टरही मला बोलले की तू ट्राय कर, येईल तुला, थोडीशी घे हातामध्ये. तर मीही थोडासा मांजा वगैरे हातात घेऊन थोडीशी उडवायचा प्रयत्न केला. तर छान वाटलं, तुम्ही बघताय. आणि पहिल्यांदा मिस्टरांसोबत मी पतंग उडवली. मागच्या वर्षी काही आम्ही पतंग वगैरे उडवली नव्हती, पण ह्यावेळेस मला जरा छान वाटलं, बरं वाटलं. आणि डीजेचे गाणे वगैरे चालू होते, तर इकडे त्यांचं नाचणं गाणं तेही चालू होतं. तर पतंगींचा सण म्हटलं ना, तर मुलांना काहीतरी काय होतं आपल्यालाही कळत नाही. तर असो, त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही रस्त्यातच आम्हाला ना एक पतंग सापडली, म्हणजे खल्लास झालेली पतंग होती, पडलेली होती ती. आम्ही चालताच आम्ही ती घेतली आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा घरी निघालो. आता तुम्ही गाडीवरून कसं काय धरशाल गणेश? पळा पळा. आता ही बघडता का घ्यावं? अरे बापरे, जाऊ द्या, तुमच्या वाट्याला आली नाही. धरा, ही घ्या तुम्ही. काही खरं नाही बाबा, इथल्या इथं 3 खल्लास झाल्या. बघा ही अटकली आहे, ही पण खल्लास आहे वाटतं. चला मग गच्चीवर जायचं का? तर चला आता आपण घरी आलोय, आता आपल्याला पूजा मांडायची आहे, तर व्हिडिओ बघत राहा. आज संक्रांत आहे आणि त्यासोबत मोठी एकादश पण आहे. तर त्यामुळे आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची पण पूजा करायची आहे. म्हटलं चला संक्रांती निमित्त आपण मस्त पतंग लावू, तर छान पूजा मांडता येईल आपल्याला आणि काहीतरी नवीन वाटेल. तर छान कलर भेटलाय आपल्याला, रेड कलरची पतंग आहे, त्यावर विठ्ठल रुक्मिणी पण छान दिसत आहे. तर आता पूजा मांडायला सुरुवात करू. छोटे छोटे पण पतंग हे ठेवत मी एका साईडला. आणि इथे मस्त आपली चिक्की वगैरे रेडी आहे, ते पण आपल्याला ठेवायचंय. तर सर्वात आधी मी पूजेचं काय काय साहित्य आणलं ते दाखवते तुम्हाला. सर्वात आधी आपण हार आणले आपल्या विठ्ठल रुक्मिणीसाठी. त्यानंतर बरेचशी मी फुलं घेऊन आली आहे, छोटंसं आपल्याला डेकोरेशन करता यावं म्हणून. तर फुलं भरपूर आणली आहे वेगवेगळ्या प्रकारची. त्यानंतर पूजा मांडण्यासाठी घरामध्ये भरपूर होते, पण म्हटलं एक नवीन घेऊन येऊ, तर 5 बोळकुळ्यांचा एक सेट घेऊन आली. त्यानंतर आपले तिळगुळ, तसं आपण घरात लाडू वगैरे बनवले, पण मग घेऊन आले मी अजून बाहेरून. आणि आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे गुळ नाही,
ऊस 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 गाजर घरात होते तरी मी आणले थोडेसे. त्यानंतर हरभऱ्याची जुडी छोटीशीच आणली, एवढी मोठीची काही गरज पडत नाही. आणि खूप सारे बोरं आणले. आता बोरं काढण्यासाठी ना प्लेट आणावी लागेल. आणि हे गहू धान्य म्हणजे काय धान्य. तर आता हे यामध्ये बोरं आहे ते मी असेच ठेवते. तर चला आता पूजा मांडायला सुरुवात करू. इथे ऊस वगैरे कापायचा आहे. मला हेल्प करता का काय ऊस कापायला? गळ काही पण हो, असे काय करता तुम्ही? आज मला मिस्टर खूप मदत करताय. त्याचे ना मला 5 तुकडे पाहिजे हो. हळूहळू बरं का, हाताला लागेल. लहानपणी तोडले, आता तुम्ही मोठे झाले, बरेच वर्ष झाले असतील. असेच 5 तुकडे दे मला छान. दिवा शेवटला ठेवायचा असतो. दिवा लावल्याशिवाय कोणत्याच पूजेला सुरुवात नसते करायची. तर कोणतीही पूजा मांडताना सर्वात आधी दिवा लावायचा असतो, कारण दिवा साक्षीदार असतो आपल्या पूजेचा असं म्हणतात. ओके, आज का ज्ञान इधर सांगतो. अभी तो शुरू किया है मैंने. त्यामुळे आधी सर्वात आधी आपण आपल्या रुक्मिणीला विठुरायाला दिवा लावला. तर चला आता मी इथे पूजेला सुरुवात केली. तर पूजा मांडायची आहे आपल्याला, आणि त्यापूर्वी तुम्ही बघताय मी इथे पतंग लावली बॅकग्राऊंडला काहीतरी छान वाटावं म्हणून. आणि संक्रांत स्पेशल आपण पूजा मांडतोय, त्यासोबतच आज मोठी एकादश पण आहे. सो आता आपण पूजेला सुरू करू. काही जण सगळेजण सगळं काही मिक्स टाकतात, म्हणजे प्रत्येक बोलकुळ्यामध्ये एक गाजर एक पारंबी असं पण करतात. आणि असंही छान वाटतं. म्हटलं चला यावेळेस आपण असं करू. बघूया कसं दिसतंय. तर खूप जणांच्या मनात प्रश्न येईल की संक्रांती आपण का साजरी करतो. तर पृथ्वी एका ठराविक मार्गातून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते, आणि ही जी प्रदक्षिणा आहे ही 12 भागांमध्ये डिवाईड झालेली असते. तर आजच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणजे दक्षिणायनातून उत्तरायणाकडे. यामुळेच सूर्याची किरणं उत्तरेकडे सरकली जातात. तर याचा परिणाम असा होतो की दिवस मोठे होत जातात आणि रात्र छोटी होत जाते. तर यामुळेच असं म्हणतात की संक्रांतीनंतर हळूहळू थंडी कमी कमी होत जाते आणि उन्हाळ्याची सुरुवात होते. आजच्या दिवशी सुगड पूजले जातात. म्हणजे सुगड हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ होतो मातीचा घट. म्हणजे हे जे छोटे छोटे मी मातीचे बोळकुळे मांडले आहे, आता आमच्याकडे बोळकुळे असं म्हटलं जातं. तर आपली संस्कृती जी आहे ती कृषीप्रधान आहे. म्हणजे नवीन पीक हाती आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि ते पीक देणाऱ्या धरती मातेचे आभार मानण्यासाठी आपण हे सुगड पूजन करतो. तर हे सुगड पूजणे म्हणजे नवीन जीवनाचे प्रतीक आहे. तर आता पूजा कशी करायची, तर सर्वात आधी आपल्याला 5 सुगड लागतील. म्हणजे इथे मी जसे 5 बोळकुळे ठेवले आहे ना, तर तसे ते ठेवायचे एका लाईनमध्ये. आणि जे आपले कृषी धान्य असतात, म्हणजे आपल्या शेतामध्ये पिकणारे धान्य म्हणा, आता इथे मी गव्याच्या पारंब्या ठेवलेल्या आहे, बोर ठेवलेले, हरभरा, त्यानंतर गाजर, ऊस असे 5 आपण पदार्थ ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण सौभाग्य अलंकारही ठेवू शकतो. आणि नैवेद्यामध्ये आजच्या दिवशी चपाती किंवा भात वगैरे दाखवायचा नसतो. तर आजच्या दिवशी तिळगुळाच्या किंवा गुळाच्या पोळीचा मान असतो. कधी काही ठिकाणी भाकर करून त्यावर तिळही लावतात, म्हणजे तिळाचीही भाकर केली जाते. तर त्यामुळेच मी आज स्पेशल नैवेद्य दाखवण्यासाठी इथे तिळगुळाचे लाडू बनवले होते. आणि तुम्ही इथे बघताय मी इथे खाली मस्त अशी फुलांची डेकोरेशन केलेलं आहे. थोडंसं एका वाटीमध्ये बोरं ठेवलेली आहे, एका वाटीमध्ये चिक्की, एका प्लेटमध्ये मस्त आपले लाडू आणि तिळगुळ, त्यानंतर रेवडी वगैरे ठेवलेली आहे. तर हे सर्व मी नैवेद्य म्हणूनच ठेवलं. आणि इथे छोटीशी आसरी आणि पतंग अशीच मी डेकोरेटिव्ह म्हणून ठेवली की काहीतरी छान वाटेल म्हणून. तर आजच्या दिवशी आपण पतंग उडवतो की, तर पतंग का उडवतो हे मला माहीत नाही.
तर यामागचं कारण तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर तुम्ही बघता इथे मी ना 10 बोरकुळे मांडले आहे, वरती 5 आणि खाली 5. तर वरती चौरंग छोटा होता, जागा कमी होती, त्यामुळे वरती काही मांडले आणि खाली काही मांडले. आणि इथे फायनली माझी पूजा वगैरे सगळी मग मांडून झाली. त्यानंतर मी दीप लावला आणि अगरबत्तीने ओवाळून घेतलं आणि पूजा वगैरे केल्यानंतर मस्त प्रार्थना वगैरे केली. तर तुम्हाला सर्वांना कसं वाटलं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपली पूजा कशी झाली आणि खूप निवांत पूजा केली मी. तर माझ्यासोबत मिस्टरही होते, तर आम्ही दोघांनी जोडीनेच केली असं समजा. तर आमच्या दोघांचेही हात लागले आणि तुम्ही बघताय खूप छान पूजा मांडणी झाली. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की माझ्याकडनं इतकी छान पूजा मांडली जाईल. पण मग तुम्हालाही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मागे ही जी माझी पतंग लावण्याची आयडिया होती ही पण तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा. कोण कोण आलं आपल्या गल्ली? हां, आमच्या लाडूला भेटायला कोण कोण आलं. किती छान छान ड्रेस घालून आलाय सगळ्या दीदी. आम्ही पण लहान होतो ना मम्मी गल्लीमध्ये, तुम्हाला तर माहितीच आहे. मी पण अशी साड्या घालून सगळ्यांना तिळगुळ वाटायला जायची. खूप सुंदर दिसताय सगळ्या, खूप छान दिसताय. मस्त दिसतंय, सगळ्यांचा लुक खूप छान दिसतो. नाही अजून कोणीच आलं नाही, हे सगळे सोबतच आले आता. थांब थांब थांब, अरे अरे थांबा. थांबा थांबा, तुम्ही सगळे लहान आहे, आधी मला तुम्हाला देऊ द्या. बसा तुम्ही सगळे, बसा इथे एका लाईनीत बसा. बसा मस्त. तर तुम्ही बघितलं आता मी इथे ना साडी वेअर केलेली आहे. तर खूप दिवसांनंतर साडी घातली आणि कामाच्या गडबडीमध्ये तुमच्याशी बोलायचंही राहून गेलं. तर तुम्ही इथे बघताय खूप छोट्या छोट्या मुली आलेल्या. तर आम्हीही जेव्हा लहान होतो ना पण असंच साडी वगैरे घालून गल्लीमध्ये सर्व घरांमध्ये तिळगुळ वगैरे वाटायचो आणि असेच घोळक्यामध्ये जायचो. तर खूप मजा यायची. तर आज या सगळ्या मुलींना बघून जुने दिवस आठवले. तर खूप छान वाटलं, सगळेजण घरी आले. छान दिसतंय सगळेजण. आमच्या लाडूला भेटायला किती साऱ्या दीदी आल्याय. हा ना लाडू, हा ना पिलू. काय नाव आहे? आणि हिचं? दोघीचं पण स्वर आहे? अरे बापरे, आज लय स्वर आल्या आपल्याकडं. आणि हिचं? आरू. आणि हिचं? अरे प्रिंजल तर ओळखूच आहे ना. प्रिंजलने आज इतका छान ड्रेस घातलाय. तुम्ही सगळे इथेच राहता ना, आपल्याच गल्लीत राहता ना. आज ओळखूच नाही येते. इतके छान छान ड्रेस घागरे घातलेले आहे ना, आज वेगळंच वाटतंय. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. कठीण झाला पूजा. नुसतं हिंडायला लागतंय त्याला. तर त्या दिदी गेल्यानंतर इथे लहान लहान मुलंही आलेले होते तिळगुळ घेऊन. तर खरंच खूप छान वाटतं. लहान मुलांना किती हौस असते ना. आम्ही पण लहान होतो ना तर असेच आम्ही घरोघरी तिळगुळ वाटायचो, दुकानामध्ये जायचो. तर आम्हाला दुकानवाले काका आम्हाला चॉकलेट्स पण द्यायचे. तर खूप छान वाटलं. सगळ्यांना आम्ही तिळगुळ त्यांनाही म्हणजे असं म्हणतात की लहान मुलांचे घेऊन ये, आपण त्यांना द्यायचे असतात. तर त्यानंतर आपली रिद्धीही आली. अरे वा, एवढा छान परीसारखा ड्रेस घातलाय आपल्या रिद्धीने. मी गोड गोडच बोलते. आमचे लाडू खा ना रिद्धी. गोडगोडच बोलते, तूच नाही बोलत, तूच जाते भामटी ना. तू आता येत नाही ना,
दे ओ आपले लाडू द्या ना तिला. दर इकडे ते दे इकडे चल. तिकडं कोणीच नाही. ऋतुमामी गावात गेलीये फिरायला मामासोबत. तुला घेऊन नाही गेली? रीतीचा माझा फोटो काय तिळगुळ घे गोड गोड बोलाची संगा का 12 महिन्या संपूर्ण खायचं असतं. का ग असं सांडवायचं नाही, भांडण होतं रिद्धी. 2 मिनिटं माझा उपास आहे ना दीदी. बरं आजीचा उपवास आहे रिद्धी. तिळगुळ घे गोड तू काय तीळ घे गोड बोल. हा दर पूजा दे तिला. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आहे. आज सगळ्यांनी पतंग उडवायचे, तेलगुळ वाटायचे, छान छान ड्रेस घालायचा आणि सगळ्यांना आज मकर संक्रांतीचा हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही बी पतंग उडवली, छान छान तेलगुळ वाटले, छान छान ड्रेस घालायचा आणि छानपैकी गोल गोल बनायचं. तुम्ही तेलगुळ खाल ना, माझे तेलगुळ खूप छान छान आहे. तुम्ही खाल ना. छान दिसती बघा आज रिद्धी. बघा किती छान दिसतीये, मस्त परी सारखी दिसतीये. बर्थडेचा ड्रेस आहे परीचा. बर्थडेचा ड्रेस आहे. हो. चल इथं गोल गोल फिरून दाखव सगळ्यांना कसं दिसतो. आपलं बाळ झोपले ना ग बाळाला. आपलं बाळ झोपलंय, नाही तर मग बाळाने मस्त तुला लाडू दिला असता. अजून एक लाडूने लाडू दिला असता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ खूप छोटा होता आणि कामाच्या गडबडीमध्ये व्यवस्थित शूट करायलाही भेटलं नाही, पण मग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.